मित्रांनो, आयुष्यातली सर्वात मोठी चूक की आपल्या रिटायरमेंटच्या पैशातून एक घर घेणे. मी तुम्हाला असं का म्हणतोय त्याचं एक उदाहरण सांगतो. मला काही दिवसापूर्वी ना माझ्या एका नातेवाईकांचा फोन आला की अरे सचिन, माझ्यासाठी काय जॉब असेल तर बघ ना. मी म्हटलं अरे काय सर, तुम्ही जॉब मागताय, तुम्ही आता तर रिटायरमेंट झाली आहे, मस्त रिटायरमेंटचे पैसे आले असतील, मस्त एन्जॉय करा, एवढे वर्ष तर जॉब केलाच आहे. ते म्हणाले रिटायरमेंटचे पैसे संपले. मी म्हटलं असं कसं संपले? तर ते म्हणले की काय झालं, आम्ही रिटायरमेंटच्या पैशातून नवीन घर घेतलं. मी म्हटलं सर तुमचं जुनं घर तर होतं ना? नाही, पण ते घर छोटं पडत होतं ना, म्हणून आम्ही जुनं घर विकलं आणि नवीन घर घेतलं. जुन्या घराचे आले 15 लाख रुपये आणि नवीन घर घेतलं 45 लाखाचं. रिटायरमेंटचे जे 30 लाख रुपये आले होते ते त्याच्यात टाकले. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की आलेले रिटायरमेंटचे जे पैसे आहेत ना, ते काही झाले तरी अशा मोठ्या इन्व्हेस्टमेंटमध्ये किंवा एकत्र खर्च करू नकात. कारण की रिटायरमेंटचे पैसे संपल्यावरती आता त्यांना घर चालवण्यासाठी किंवा त्या मोठ्या घरात जे राहत आहेत त्या घरातले खर्च भागवण्यासाठी त्यांना आता नवीन जॉब करायला लागतोय. आणि असं जर तुम्ही रिटायरमेंटचे पैसे मोठ्या खर्चांमध्ये संपवले, म्हणजे जसं की नवीन घर घेणं किंवा घराला रिनोव्हेट करणं, अशा खर्चांमध्ये उगाचच खर्च केले तर तुम्हाला मरेपर्यंत काम करायला लागेल. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की जर तुम्ही अजूनही रिटायरमेंटची प्लॅनिंग नसेल केली, जर तुम्हाला पेन्शन नाहीये, तुम्ही रिटायरमेंटची प्लॅनिंग नसेल केली, तर तुम्ही रिटायरमेंटची प्लॅनिंग करून ठेवा आणि रिटायरमेंटचे आलेले पैसे, जे पेन्शनचे पैसे किंवा लमसम मध्ये जे पैसे येतात ते एकत्रही कोणत्या मोठ्या ठिकाणी टाकू नका. ते इन्व्हेस्ट करा आणि तुमच्या मरेपर्यंत ते तुम्हाला सांभाळतील, असं त्याचं प्रोव्हिजन करून ठेवा. तुम्ही जर रिटायरमेंटची काही प्लॅनिंग नसेल केली तर मला खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. थँक्यू. Disclaimer. Mutual funds are subject to market risk. Please read the offer document carefully.